विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयरच्या ग्रुपवर एक मेसेज फिरतोय की 18 नोव्हेंबर म्हणजे 18/11 पासनं आपली एंड सेम एक्झाम असा मेसेज येतोय. सो त्याचं मला कन्फ्युजन तुम्हाला क्लिअर करायचं आहे. बघा, तो जो मेसेज आहे त्याच्यामध्ये 18 नोव्हेंबर जी तारीख दिलेली आहे ती बरोबर आहे. नियर अबाउट 18 किंवा मी 25 नोव्हेंबर तुम्हाला सांगितली होती. सो 4-5-6 दिवसांचा फरक पडेलच. सो 18, 20, 22, 25 या दरम्यानच तुमची एंड सेम सुरू होईल. पण स्पेसिफिकली जे सेकंड इयरला रेग्युलर मुलं आहे किंवा डायरेक्ट सेकंड इयर मुलं आहेत त्यांनी कन्फ्युजन करून घेऊ नका. ते असं आहे की ते 18 तारखेला बॅकलॉगवाल्यांची एक्झाम होईल, बॅकलॉगवाल्यांची, आणि मग डिसेंबरमध्ये रेग्युलरवाल्यांची होईल. डिसेंबरमध्ये साधारणतः 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 5 डिसेंबर, 2-5 दिवस मागे पुढे होतं. सो हे कन्फ्युजन भरपूर मुलांचं होतंय. मला खूप साऱ्या मुलांनी मेसेज केलेले, कॉल केलेले. सो सगळ्या मुलांना, भरपूर जणांना डाऊट असेल. स्पेसिफिकली डायरेक्ट सेकंड इयरचे मुलं आणि जे काही मुलं आहेत अजून नवीन सेकंड इयरला वगैरे आलेले 24 पॅटर्नमध्ये आणि 19 पॅटर्नचे पण थर्ड इयर बीचे मुलं. सो सगळ्यांना मी डाऊट्स क्लिअर करून देतो की पहिल्यांदा 18 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 22 किंवा 25 या कधीतरी 18 ते 25 मध्ये कुठेतरी तुमची एंड सेम एक्झाम सुरू होईल. पण ती पहिल्यांदा बॅकलॉगची होईल. पहिले एंड सेम एक्झाम बॅकलॉगची होते आणि मग डिसेंबरमध्ये, म्हणजे डिसेंबरच्या 1 तारखेला, 2, 3, 4, 5 कधीतरी या टेंटेटिव्ह. सो 4-5 तारखेपर्यंत डिसेंबरच्या मग रेग्युलरची एक्झाम सुरू होईल. लक्षात ठेवा. आणि जे डायरेक्ट सेकंड इयरचे मुलं आहेत त्यांनी कन्फ्युजन करू नका. डायरेक्ट सेकंड इयरचे मुलं इतके घाबरले की सर 18 तारखेला पेपर आले, आज तर 30 तारीख आली आहे, 30 ऑक्टोबर, 18 नोव्हेंबरला पेपरावर सबमिशन झालं नाही, कसं? सो तुम्ही काळजी नका करू. तुमचा डायरेक्ट सेकंड इयरला जे आत्ता आले फ्रेश मुलं, त्यांचा पण पेपर, ते बॅकलॉगची एक्झामची डेट आहे. आधी बॅकलॉगची एक्झाम होती, तुम्ही फ्रेश आहात. सो रेग्युलर एक्झाम ही डिसेंबरमध्ये होईल, साधारणतः 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर त्या दरम्यान. सेकंड इयर, थर्ड इयर बी 24 पॅटर्न, 19 पॅटर्न. ओके, लक्षात ठेवा. सो 18 ते 25 नोव्हेंबर या दरम्यान तुमची बॅकलॉगची एक्झाम होणार आहे. बॅकलॉगची ती डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांना, आत्ता आलेल्या फ्रेश मुलांना नाही आहे, कारण त्यांचा बॅकलॉगच नाही आहे. ती फक्त रेग्युलर जे बॅकलॉग मुलं आहे त्यांच्यासाठी असेल. आणि रेग्युलर एक्झाम या सगळ्या याच्यामध्ये राहील, डिसेंबरमध्ये होतील किंवा नोव्हेंबरच्या एंडिंगला होतील किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये, असं गृहीत धरून चला. टाइम टेबल आलं की मी तुम्हाला डिटेल तसं कन्वे करेल. ओके. आणि सध्या एक्झाम फॉर्म चालू आहे, पटकन एक्झाम फॉर्म भरून घ्या. 30 तारखेनंतर एक्झाम फॉर्म भरता येणार नाही. आणि एंड सेमच्या प्रिपरेशनसाठी नक्की पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुमच्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर, कोर्सेस, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन सगळं आम्ही ॲपमध्ये दिलं आहे. सो ॲप्लिकेशनमध्ये आम्ही दिलं आहे, तेवढाच अभ्यास करा, तेच पेपर लिहितं. IMP क्वेश्चन बँक सगळं दिलंय. आणि विदिन राहिलेल्या 15-20 दिवसात, एका महिन्यात प्रिपरेशन करशाल अशा स्ट्रॅटर्जी, तेवढेच लेक्चर दिले, तेवढे जरी केले तरी तुम्हाला कुठल्याही अदर सोर्सेसची गरज नाही. पर्पल ॲट ॲप सोबतच तुम्ही गॅरंटेड स्कोरिंग कराल. सो नक्की ॲप डाउनलोड करा, लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि फ्री लेक्चर बघा, आवडले तर सबस्क्राईब करा. शुअरली तुम्हाला फायदा होईल. थँक्यू.